सामाजिक मागासलेपणात कसं काय तुम्ही आत बसणार आहात किंवा त्यामध्ये जाणार आहात? जरांगे म्हणतात कुणबी आणि मराठा एकच. कुणबी आणि मराठा एक आहेत का नाही आहेत, मला वाटतं यावरती खूप सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं राज्य मागासवर्ग आयोगानं याच्यावरती हे एक वेगळं काम असू शकतं, एंटायर काम असू शकतं. सगळे सोयरे म्हणतात तो हे खूप खूप मोठं घटनात्मक मूल्यांना हे बघा, एकच उदाहरण देतो तुम्हाला सगळे सोयऱ्यांना, तुम्हाला पटावं म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना मी सांगू इच्छितो. बघा, विजय एन टी मधल्या अप्रवर्गामधल्या जो एक कैकाडी समूह आहे, जो एक पारधी समूह आहे, प्रत्येक विभागामध्ये हा पारधी वेगवेगळ्या रिझर्वेशनमध्ये येतो. म्हणजे मध्य प्रांतामध्ये, इंग्रजांच्या मध्य प्रांतामध्ये हा पारधी किंवा हा कैकाडी गेला तर तो एस टीच्या कॅटेगरीमध्ये येतो. पण तोच पारधी जर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला, म्हणजे जुन्या मुंबई प्रांतामध्ये आला, तर तो विजय एन टीमध्ये येतो. म्हणजे एकाच कम्युनिटीला त्यांच्या मागासलेपणा संदर्भातली वेगवेगळी रिझर्वेशनची पॉलिसी आहे, त्याला कारणं आहेत. मग सगळे सोयरे, कोण मराठवाड्यातला आहे, कोण कोकणातला आहे, कोण विदर्भातला आहे, कोण खानदेशातला आहे, तिथला कुणबी म्हणजेच मराठा, हे उत्तर मला वाटते मलाही ह्याच्यावरती खूप मोठं एक्झर्शन, खूप मोठा अभ्यास होणं आवश्यक आहे. मला वाटतं ह्या गोष्टींना कुठलाही बेसिक आधार नाही आहे. मग तिढा सुटणार कसं? तिढा सुटणार महाराष्ट्र शासन ठरवेल. खरं तर विचारवंत मंडळींनी पुढं आलं पाहिजे आणि घटनेचा अभ्यास असणाऱ्या मंडळींनी पुढं आलं पाहिजे. सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाच्या ज्या SC आणि STचे अनेक लवाद आहेत, अनेक आयोग आहेत, त्या आयोगांच्या बाबतीत या सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि मला वाटतं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटचा अभ्यास होणं आवश्यक आहे. सन्माननीय सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिले त्या जजमेंटमध्ये खूप प्रश्नांची उत्तरं त्या जजमेंटमध्ये